12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा आज निकाल। राज्यभरात 70 ते 75% मतदान झाल्याचाही अंदाज। सर्व राजकीय पक्षांच्या नजरा आता निकालाकडे। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं बोलणं आमच्यासमोर झालं होतं, सयाजी शिंदेंचाही दावा। दोन्ही राष्ट्रवादींसंदर्भात निर्णय घेण्यास शरद पवार सक्षम। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं किंवा न येणं हा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न। जयंत पाटलांचंही अजितदादांसोबत बोलणं झालं असेल तर ते वैयक्तिक। उद्योगमंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघातावरून बजरंग सोनवणेंकडून आणखी एक शंका उपस्थित। विमान अपघातावेळी अजित पवारांसोबत पीए का नव्हते? अजितदादा या विमान अपघाताची चौकशी यांची व्हावी। विमान अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसमोर पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी आव्हान, तर संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी। उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी विधान परिषद एकमेव पर्याय, तर इतर लोकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास ते आमदार होतील। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। संख्याबळ असेल तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात। भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। परिषदेच्या कामकाजात ठाकरेंनी सहभाग घ्यावा, दरेकरांचा टोला। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची काँग्रेसवर टीका। तर एकत्र लढून काही होत नाही, तर स्वबळावर लढून काय होणार आहे? प्रवीण दरेकर यांची यावर टीका। पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक। भाजपकडून मंजुषा नागपुरे महापौर पदाचे उमेदवार, तर अजितदादांच्या जाण्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर जल्लोष केला जाणार नाही। भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांची माहिती। चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर, तर 1.25 वर्ष महापौर पद आणि 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद तसंच उपमहापौर पद सुद्धा देण्याची ऑफर। चर्चा सुरू, तर शिवसेनेला फॉर्म्युला मान्य नसल्यास भाजप विरोधी पक्षात बसणार, सूत्रांची माहिती। सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर सापडल्याप्रकरणी उमेश पाटलांचा आक्रमक पवित्रा। दरम्यान ईव्हीएम अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झाले नसल्याची प्रशासनाची माहिती। ईव्हीएम ताब्यात घेऊन स्ट्रॉंगरूममध्ये ठेवलं, तर अधिकाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर या ठिकाणी आढळल्याचं प्रकरण। त्या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडून दखल, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। तेलंगणामधील महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे सामाजिक विचारांवर हल्ला, तर दोषींवर कठोर कारवाई करा। मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी। हा केवळ महात्मा ज्योतिबा फुलेंवर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला। आरएसएसला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो। प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत टीका। बांगलादेशची मुक्त मुंबई करू, मुंबईचा रंग भगवाच राहील, ऋतू तावडे यांचं वक्तव्य। तर बांगलादेशची मुक्त करण्याचं धोरण महापौरांच्या हातात नाही, महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे, राऊतांचा टोला। तर ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंसमोर गिरीश महाजनांची टीका। बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झालेत। घुसखोरांच्या जीवावर पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केलं, संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांचा पलटवार। नाशिकमध्ये ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। दावोसवरून 13,000 कोटींची गुंतवणूक नाशिकसाठी आणली, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येवल्यामध्ये हातमागावर विणले पैठणीचे वस्त्र। स्वतःचा फोटो असलेले पैठणी वस्त्र पाहून मुख्यमंत्री फडणवीस आनंदित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिद्धिविनायक मंदिरामध्ये महिलांकडून आरती करण्यात आली। शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे, शीतल म्हात्रे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची इथे उपस्थिती। देवखेळ ही मराठी वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात। कोकणातील संस्कृतीवर बोट ठेवणारी वेब सिरीज असेल तर समर्थन नाही, आक्षेपार्ह सीन काढण्याचा निर्मात्यांनी शब्द दिला होता, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंनी एकमेकांना हस्तांदोलन केलंय, तर शहरातील चिकलठाणा या परिसरामध्ये एका लग्न समारंभात या दोघांची भेट झाली। संभाजीनगर महापालिकेतील कंत्राटात 20 कोटींची थकबाकी वसूल न करता नव्या ठेकेदाराची निवड प्रक्रिया सुरू असल्याचा दानवेंचा आरोप। बारामतीच्या नटराज कला दालनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जीवन प्रवासाचं दर्शन घडवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन। या ठिकाणी अजितदादांचे लहानपणीचे फोटो, शरद पवारांसोबत राजकारणात सक्रिय होतानाचे क्षण या प्रदर्शनात दाखवण्यात आले।
प्रयागराज संगमात अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन. जय पवार आणि अजितदादांच्या अस्थींचं प्रयागराज संगमामध्ये विसर्जन केलं. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या अस्थि कलश यात्रेचा प्रयागराजमध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत समारोप. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात. दरवर्षी लाखो भाविकांची अंगणेवाडीच्या यात्रेला होत असते गर्दी. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था. संत गजानन महाराजांचा आज 148वा प्रकट दिन सोहळा उत्साहात काल संपन्न. शेगावात लाखो भाविकांची गर्दी. भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं होतं. बीड जिल्ह्यातील नारायणगड आणि भगवानगडाचे महंत एकत्र, तर महंत शिवाजी महाराज आणि महंत नामदेव शास्त्री यांनी एकाच वाहनातनं प्रवास केला. सामाजिक सलोखा राखण्याचा यातनं संदेश दिला. यावेळी आमदार सुरेश धस सुद्धा उपस्थित. पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका. पश्चिम रेल्वेकडून गेल्या 10 महिन्यांमध्ये 27 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. 172 कोटींचा महसूल यातनं वसूल. बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपवलेली असताना सुद्धा ती टाळणं पोलिसांना महागात पडणार. कामचुकार पोलिसांचं निलंबन यापुढे अटळ, तर 8 पोलीस आतापर्यंत निलंबित. 2 बडतर्फ आणि 22 जणांचं निलंबन कायम. पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची कारवाई. मुंबई पालिकेची पहिली महासभा 16 फेब्रुवारीला, तर विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष. 20 फेब्रुवारीला स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची नेमणूक होणार. मंगळवारपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा, तर कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षेसाठी कडक नियम. केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवा. राज्य मंडळाचे निर्देश. पीएमपी उत्पन्नामध्ये 98 कोटींची वाढ. मात्र तिकीट दरवाढीमुळे प्रवासी 9 लाखांनी घटले. 2025 मध्ये तिकीट विक्रीतनं पीएमपीला 678 कोटी 89 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. पुण्यामध्ये रात्री थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके. किमान तापमानात घसरण, तर कमाल तापमानातही वाढ. सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानात अर्धा ते 1 अंशानं घट झाल्यानं शहरासह जिल्ह्यातील थंडीमध्ये वाढ. जळगावात सोन्याचे दर 4,300, तर चांदीच्या दरात 43,000ची घसरण. सोनं प्रतितोळा 1,54,000, तर चांदीसाठी प्रति किलो 2,60,000 रुपये मोजावे लागणार. गडचिरोलीमध्ये 1,111 किलोच्या नाचणी शिरा तयार करून विश्वविक्रम. तर नाचणी पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी महोत्सवात नाचणीचा शिरा तयार करण्यात आला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचा पासपोर्ट काढण्यासाठी कल वाढला. गेल्या 3 वर्षात 68,000, तर गेल्या 1 वर्षात 25,000 नागरिकांनी पासपोर्ट काढला. यवतमाळमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक. पीडित विद्यार्थिनीला आमिष दाखवून घरी कृत्य केल्याचा आरोप. कठोरात कठोर त्याच्यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी. डोंबिवलीच्या मानकोलीमध्ये 4 चाकी गाड्यांची जीवघेणी रेसिंग. तरुणांकडून बेधडक स्टंट. डोंबिवलीहून ठाणे मानकोलीकडे जाणारे वाहन चालक दहशत. मंचर ते पुणे रस्त्यावर भीषण. बांगलादेशची मुक्त करण्याचं धोरण महापौरांच्या हातात नाही. महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे. राऊतांचा टोला. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंसमोर गिरीश महाजनांची टीका. बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झालेत. घुसखोरांच्या जीवावर पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केलं. संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांचा पलटवार. नाशिकमध्ये ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. दावोसवरून 13,000 कोटींची गुंतवणूक नाशिकसाठी आणली. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येवल्यामध्ये हातमागावर विणले पैठणीचे वस्त्र. स्वतःचा फोटो असलेले पैठणी वस्त्र पाहून मुख्यमंत्री फडणवीस आनंदित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिद्धिविनायक मंदिरामध्ये महिलांकडून आरती करण्यात आली. शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे, शीतल म्हात्रे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची इथे उपस्थिती. देवखेड ही मराठी वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात. कोकणातील संस्कृतीवर बोट ठेवणारी वेब सिरीज असेल तर समर्थन नाही. आक्षेपार्ह सीन काढण्याचा निर्मात्यांनी शब्द दिला होता. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंनी एकमेकांना हस्तांदोलन केलंय. तर शहरातील चिकलठाणा या परिसरामध्ये एका लग्न समारंभात या दोघांची भेट झाली. संभाजीनगर महापालिकेतील कंत्राटात 20 कोटींची थकबाकी वसूल न करता नव्या ठेकेदाराची निवड प्रक्रिया सुरू असल्याचा दानवेंचा आरोप. बारामतीच्या नटराज कला दालनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जीवन प्रवासाचं दर्शन घडवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन. या ठिकाणी अजितदादांचे लहानपणीचे फोटो, शरद पवारांसोबत राजकारणात सक्रिय होतानाचे क्षण या प्रदर्शनात दाखवण्यात आले.
प्रयागराज संगमात अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन. जय पवार आणि अजितदादांच्या अस्थींचं प्रयागराज संगमामध्ये विसर्जन केलं. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आलेल्या अस्थि कलश यात्रेचा प्रयागराजमध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत समारोप. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात. दरवर्षी लाखो भाविकांची अंगणेवाडीच्या यात्रेला होत असते गर्दी. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था. संत गजानन महाराजांचा आज 148वा प्रकट दिन सोहळा उत्साहात काल संपन्न. शेगावात लाखो भाविकांची गर्दी. भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं होतं. बीड जिल्ह्यातील नारायणगड आणि भगवानगडाचे महंत एकत्र, तर महंत शिवाजी महाराज आणि महंत नामदेव शास्त्री यांनी एकाच वाहनातनं प्रवास केला. सामाजिक सलोखा राखण्याचा यातनं संदेश दिला. यावेळी आमदार सुरेश धस सुद्धा उपस्थित. पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका. पश्चिम रेल्वेकडून गेल्या 10 महिन्यांमध्ये 27 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. 172 कोटींचा महसूल यातनं वसूल. बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपवलेली असताना सुद्धा ती टाळणं पोलिसांना महागात पडणार. कामचुकार पोलिसांचं निलंबन यापुढे अटळ, तर 8 पोलीस आतापर्यंत निलंबित. 2 बडतर्फ आणि 22 जणांचं निलंबन कायम. पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची कारवाई. मुंबई पालिकेची पहिली महासभा 16 फेब्रुवारीला, तर विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष. 20 फेब्रुवारीला स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची नेमणूक होणार. मंगळवारपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा, तर कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षेसाठी कडक नियम. केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवा. राज्य मंडळाचे निर्देश. पीएमपी उत्पन्नामध्ये 98 कोटींची वाढ. मात्र तिकीट दरवाढीमुळे प्रवासी 9 लाखांनी घटले. 2025 मध्ये तिकीट विक्रीतनं पीएमपीला 678 कोटी 89 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. पुण्यामध्ये रात्री थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके. किमान तापमानात घसरण, तर कमाल तापमानातही वाढ. सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानात अर्धा ते 1 अंशानं घट झाल्यानं शहरासह जिल्ह्यातील थंडीमध्ये वाढ. जळगावात सोन्याचे दर 4,300, तर चांदीच्या दरात 43,000ची घसरण. सोनं प्रतितोळा 1,54,000, तर चांदीसाठी प्रति किलो 2,60,000 रुपये मोजावे लागणार. गडचिरोलीमध्ये 1,111 किलोच्या नाचणी शिरा तयार करून विश्वविक्रम. तर नाचणी पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी महोत्सवात नाचणीचा शिरा तयार करण्यात आला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचा पासपोर्ट काढण्यासाठी कल वाढला. गेल्या 3 वर्षात 68,000, तर गेल्या 1 वर्षात 25,000 नागरिकांनी पासपोर्ट काढला. यवतमाळमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक. पीडित विद्यार्थिनीला आमिष दाखवून गैरकृत्य केल्याचा आरोप. कठोरात कठोर त्याच्यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी. डोंबिवलीच्या मानकोलीमध्ये 4 चाकी गाड्यांची जीवघेणी रेसिंग. तरुणांकडून बेधडक स्टंट. डोंबिवलीहून ठाणे मानकोलीकडे जाणारे वाहन चालक दहशत.